अशोकरावांचा एकूण सगळा शैक्षणिक प्रवास आणि त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेलं कार्य आपण मगाचपासून वेगवेगळ्या वक्त्यांकडून ऐकतो आहोत. अर्थात डोंबिवलीकरांना अशोकराव नवीन नाहीत किंवा अशोकरावांचं कार्यही नवीन नाही, पण शैक्षणिक क्षेत्रातला पुरस्कार अशोकरावांना देण्यात येत असताना तो देण्यासाठीही तेवढीच प्रबळ दावेदार असलेली व्यक्ती हवी आणि चतुरंगला ती तेवढीच प्रबळ व्यक्ती गवसली डॉक्टर भूषण पटवर्धन सर यांच्या रूपानं. डॉक्टर भूषण पटवर्धन सर यांना उच्च शिक्षण, वैज्ञानिक संशोधन आणि संस्थात्मक प्रशासनामध्ये 40 वर्षाहून अधिक अनुभव आहे. ते राष्ट्रीय विज्ञान अकादमी आणि राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान अकादमीचे फेलो असलेले अव्वल जैववैद्यकीय शास्त्रज्ञांपैकी एक आहेत. मार्च 2021 पर्यंत ते विद्यापीठ अनुदान आयोगाचे म्हणजे UGCचे उपाध्यक्ष होते आणि भारत सरकारच्या भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषदेचे अतिरिक्त कार्यभार अध्यक्ष होते. आणि सध्या ते कोविड-19 वरील आंतरविद्याशाखीय संशोधन आणि विकास कार्यदलाचे अध्यक्ष आणि आयुष मंत्रालयाने स्थापन केलेल्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत. एवढे उच्च विद्याविभूषित आज प्रमुख पाहुणे आपल्याला लाभले. मी यानंतर त्यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. समस्त डोंबिवलीकरांना माझा नमस्कार. आणि सर्वप्रथम मी चतुरंग प्रतिष्ठानचे मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो. मी इथं आल्यापासून बघतोय की पहिल्या प्रथम विनयजी मी असं बघितलं की प्रतिष्ठानचे संस्थापक हे आपल्यामध्ये उपस्थित नाहीत कुठे, इथे कुठेतरी कामामध्ये किंवा पूर्णपणे कार्यकर्त्यांना समर्पित असं हे प्रतिष्ठान. आणि 51 वर्ष मी त्यांना विचारलं नेमकं की म्हटलं तुम्ही किती वर्षाचे होतात. 51 वर्षापूर्वी सुरू केलं आणि खरोखरच ते वाटत नाहीत. म्हणजे या 25व्या वर्षी 51 वर्ष पूर्ण झालेला आज कार्यक्रम इथं करतायत. त्यांना आणि सर्व चतुरंग कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा. या निवड समितीचा अध्यक्ष माझे स्नेही आणि मार्गदर्शक विनयजी सहस्त्रबुद्धे आणि त्यांचे सर्व सहकारी ज्यांनी अशोकरावांची एकमता निवड केली. मला वाटतं की अशोकरावांचा सन्मान हा चतुरंग प्रतिष्ठानचाच नाही तर आमच्या सर्वांचाच सन्मान आहे की या निमित्ताने आम्हाला या ठिकाणी येता आलं. विनयजींनी त्यांचा उल्लेख केला चिंतनशील कार्यकर्ता म्हणून, आणि तसाच चिंतनशील कार्यकर्ता हा विनयजींमध्ये पण दडलेला आहे हे सुद्धा मी सांगू इच्छितो. नयनाजी सुद्धा इथं उपस्थित आहेत आपल्यामध्ये आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम चतुरंग प्रतिष्ठाननी इथं आयोजित केलेला आहे. अशोकरावांचा माझा परिचय मी UGCत असल्यापासून जास्ती ओळख झाली. परिचय आणि ओळख कानिटकरजींनी त्याचा चांगला उल्लेख केला. आणि मला असं नाही आठवत आहे की मी एखादा लेख लिहिला आहे किंवा एखाद्या ठिकाणी काही वृत्तपत्रामध्ये बातमी आली आहे, पहिला येणारा फोन मला अशोकरावांचा असायचा. सकाळी उठल्या उठल्या पहिला फोन त्यांचा की अरे हे आज चांगलं लिहिलंयस तू, असलंय काही चुकलेलं असलं तर ते पण सांगायचं, नाही हे राहून गेलंय तुझं इथे लिहायचं, असं लिहायला पाहिजे होतं. त्यांच्याबद्दल खूप सुंदर विनयजींनी सांगितलंय आणि मंजिरीताईंनी तर अतिशय सुंदर वाचन केलेलं आहे. पण अनेक त्यांचे शिक्षणामधल्या कार्याचे पैलू आहेत. एक तर मी सांगेन की त्या काळामध्ये विनयजी JNU मधनं PhD करणं हे काही सोपी गोष्ट नव्हती अभविपच्या कार्यकर्त्यांसाठी. आणि त्या काळामध्ये रशिया आणि विवेकानंद यांच्याबद्दल अभ्यास करून ग्रंथ प्रकाशित करणं हे सुद्धा सोपं नव्हतं. त्या ग्रंथाला ज्यांनी प्रस्तावना दिली ते प्राध्यापक शरद देशपांडे, पुणे विद्यापीठामधले नामवंत प्राध्यापक, आणि सिमला इन्स्टिट्यूटमध्ये ज्यांचा संपर्क अशोकरावांबरोबर खूप जवळचा आला ते सुद्धा आज पुण्याहून माझ्याबरोबर इथं मुद्दामून आलेले आहेत. त्यांच्या पत्नी मेधा देशपांडे SNDT मध्ये प्राध्यापक होत्या, त्या पण आलेल्या आहेत. असे अनेक विद्वान आणि
विविध क्षेत्रातले मी म्हणेन, म्हणजे विनयजींनी उल्लेख केलाच आहे की अतिशय विरुद्ध विचाराचे सुद्धा, म्हणजे समाजवादी विचाराचे असो किंवा कुठल्याही विचाराचे असो, अशोकजींना हे सर्व विचार जवळचे होते आणि सर्वांशी त्यांचा अतिशय जवळून संपर्क असायचा. विशेषतः दलित समाजामधल्या नेत्यांशी सुद्धा त्यांचा तेवढाच जवळचा संबंध आलेला आहे आणि त्याच्या अनेक आठवणी सुद्धा आपल्याला माहिती आहेत की समाजामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना, कार्यकर्ता म्हणून कार्यरत असताना आपल्याला अनेक आव्हानांना सामना करायला लागतो. त्याचा त्यांनी अत्यंत प्रभावीपणे केला आणि हजारो, कदाचित लाखो मी म्हणेन, लाखो कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली. म्हणजे त्यांच्याबद्दलचे अभाविपच्या कार्यकर्त्यांनी सांगितलेल्या आठवणी आपण ऐकल्या तर ते कशा पद्धतीने त्यांच्याशी जोडले गेलेले होते याची आपल्याला कल्पना येते. अशोकरावांचं आयुष्य म्हणजे पूर्ण समर्पित आयुष्य होतं की जे विनयजींनी त्याचा खूप चांगला उल्लेख केला. शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी खूप मोठा आवाका बघितला शिक्षण क्षेत्राच्या वाढीचा, संवर्धनाचा. म्हणजे ज्या वेळेला आपल्या शिक्षणामध्ये आपल्याच भारतीय प्रणालीवर आधारित शिक्षणाला ज्या वेळेला स्थान नव्हतं त्यावेळेला त्याच्याबद्दल बोलणं, निर्भीडपणे बोलणं हे सोपं नव्हतं. आज आता दीपक करंजीकरांसारखे अनेक लोक पुढे आलेत आणि त्यामुळे याबद्दल बोलायला लोकांना धाडस सुद्धा आलेलं आहे. पण तो काळ अवघड होता. त्या काळामध्ये असं बोलणं तेवढं सोपं नव्हतं. त्या काळामध्ये त्यांनी ही भूमिका मांडली. त्या काळामध्ये त्यांनी मी सांगितलं त्याप्रमाणे विवेकानंद आणि रशियाचा अभ्यास केला आणि असे अनेक गोष्टी तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगता येऊ शकतील. सिमल्याला जी खूप मोठी संस्था आहे, राष्ट्रपती भवन सिमल्याचं जे आहे त्या वावरामध्ये ती वास्तू आहे, सिमला इन्स्टिट्यूटच म्हणतात त्याला. त्या इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा त्यांनी खूप मोलाचं काम केलेलं आहे. त्यांनी अनेक उत्तम कुलगुरू हे अनेक विद्यापीठांना निवडून दिलेले आहेत. अनेक विद्यापीठांच्या कुलगुरू निवड समितीचे ते अध्यक्ष होते आणि फक्त कुलगुरूच नाही तर अनेक राष्ट्रीय संस्थांना सुद्धा त्यांनी अत्यंत उत्तम असे संचालकांची निवड त्यांनी करून दिलेली आहे. त्यांच्याबद्दल बोलायला खरं हे 10-15 मिनिटं पुरेशी नाहीत, पण आमच्या सर्वांच्या आठवणी मात्र तेवढ्याच ताज्या आहेत. आज त्यांचे सुपुत्र आशिषजी आणि त्यांच्या कन्या अर्चनाजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या दोघांचंही मी मनापासून स्वागत करतो. त्यांच्या वतीने आज हा पुरस्कार त्या दोघांनी स्वीकारलेला आहे. मॉरिशसवरनं तेवढ्यासाठी खास आशिषजी उपस्थित राहिलेले आहेत. आज जरी अशोकराव आपल्यामध्ये आत्ता उपस्थित नसले तरी सुद्धा आपल्या हृदयामध्ये, आपल्या मनामध्ये ते कायमच आहेत. त्यांच्याबरोबर संपर्क हा आमचा कायम असतो. त्यांच्याबरोबर चर्चा करणं हा सुद्धा एक अतिशय अनोखा अनुभव आहे, मी आपल्याला निश्चित सांगतो. आणि ती संधी जर आपल्या कोणाला मिळाली नसेल तर आपण ती जरूर घ्या. आज जरी ते इस्पितळात असले तरी सुद्धा त्यांची विल पॉवर एवढी स्ट्रॉंग आहे की ते उद्याला घरी परततील आणि त्यांची प्रकृती लवकर सुधरेल. निश्चितपणे आपण सर्वांनी त्यांना त्यासाठी आवश्यक ते बळ देऊ, आपल्या सदिच्छा देऊ. आणि आज पुन्हा एकदा चतुरंग प्रतिष्ठानचं आभार मानतो की त्यांनी अतिशय सुयोग्य व्यक्तीची निवड केली. आणि हीच नाही तर त्याच्या पहिले सुद्धा सर्व एक एक नावं मी जेव्हा वाचली त्यावेळेला मला प्रचिती आली की चतुरंग प्रतिष्ठानने किती काळजीपूर्वक याची रचना केलेली आहे. आपण सर्वांनी ऐकलं की किती पारदर्शी पद्धतीने निवड समितीची कार्य करतात आणि तीच निवड समिती परत कार्यरत होत नाही, अशा अत्यंत पद्धतीने केलेली कार्य. आणि त्या कार्यकर्ते या सर्वांचे पुन्हा एकदा आभार, धन्यवाद, नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.